भावाची पत्नी ही आई समान असते. मग आई समान असणाऱ्या भाऊजईचं शरीर उघडं पावा ही दिराला अक्कल नाही. महाराज, भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. भाची सून ही पोराच्या बायको जशी सून असती तशी भाच्याची पत्नी सुद्धा लेकी समान असते. लेकी समान असते, लेकी समान असते, पोटच्या लेकी इतकी. अक्कल गहाण झालती का गांधार नरेशाची? कुठे गेली असेल अक्कल? जयद्रथ हा पांडवांचा चुलत मेहुणा आहे, सख्खा चुलत मेहुणा, दुर्योधनाचा सख्खा मेहुणा. आणि मेहुण्याच्या पत्नीचं शरीर उघडं पाहावं, जयद्रथाची अक्कल कुठं मातीत गेली असेल का? श्रुती विचारत होती देवाला. देवाने विचारलं, तू कशा करता विचारते? मी याच्या करता विचारते, रक्ताच्या नात्यातली माणसं नालायक झाली. ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या. तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि 2 हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला? कशा करता तुम्ही हा टास्क केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू, द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला. आपण फक्त एकच पुरावा पाहतो. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीनं ज्या वेळेला चोळीची गाठ सुटली त्यावेळेला देवाला एक आठवण करून दिली. द्रौपदीचं सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर द्रौपदी ज्या वेळेला हातात कंगवा घेऊन डोकं विंचरत होती त्यावेळेला कंगव्या वाट डोक्यातून गळालेली केस डोक्याचे एक ने एक केस सापडत होती. कोणाला सापडू देत नव्हती. का? ही गोष्ट धर्माला माहित होती. आणि कौरवाच्या पक्षामध्ये कांतिप्रिया नावाची दासी होती. कांतिप्रिया नावाची दासी ही गांधारीची दासी होती. आणि गांधारीच्या दासीला माहित होतं अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात झोपी गेल्यावर, आणि द्रौपदीच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात. 15 दिवस शिल्लक राहिले होते. 15 दिवस अज्ञातवासात. कांतिप्रियेला एके दिवशी विचारलं गांधारीनं, कांते, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप होती कांती. हे कांते जी, या 15 दिवसात जर नाही पांडव सापडले तर पांडवाच्या पाठीमाग पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे, माझे पोरं वाचत नाहीत. अज्ञातवासात पांडव सापडणं अत्यंत गरजेचे. कसे सापडते लोक? पांडव अज्ञातवासात. पांडवांचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पांडवांना नष्टचर्या म्हणून नाव होतं. नष्टचर्या. किती नष्ट सांगू तुम्हाला? इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या छातीवर खोटे का होत नाही पण स्तन आहेत महाराज. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. एक नंबरचा नर. साडी नेसावं लागली हो, साडी नेसावं लागली. ब्रह्नडा व्हावं लागलं. ब्रह्नडा ब्रह्नडा. ज्याच्या रथाचे चाक घासू नये याच्याकरता पृथ्वी एका इतीनं रथ आधार झेलीत होती. इतका तत्ववादी धर्म कंक झाला हो. हिशोबनी झाला. चार्टेड अकाउंटंट झाला. काय ताकद असेल कल्पना करा. 48,324 दास्या जिच्या इथं भांडे घासीत होत्या ती शेण काढत होती. कांतिप्रिया नावाच्या दासीनं सांगितलं, मालकीनबाई एक पर्याय आहे.
सात्विक राजाच्या नगरीत पांडव असतील, काय करावं लागेल ग? सात्विक राजाच्या नगरीतला उकांडा तपासा आणि त्या उकांड्यावर सापडलेली डोक्याची रोम जर कृष्ण कृष्ण म्हणत असतील तर ते रोम द्रौपदीचे आहेत आणि त्या गावात द्रौपदी पांडव आहेत, हे 1000% खरं. कलियुगामध्ये जनाबाईनं हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. द्रौपदीनं शेण काढल्याच्या नंतर शेणाचा गोळा बाजूला ठेवायची आणि जिथं डोकं विसरलंय त्या जागेवर त्या शेणाच्या गोळ्याला थापटून खाली पडलेली रोम सगळी त्याच्यात गुंडाळून टाकायची. तुळशीच्या बाजूला एक शेकोटी असायची, त्या शेकोटीत त्या शेणाची गोळी वाळलेली टाकून द्यायची. धुरातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. घोरातून धुरातून काय सापडेल? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा वनवासात भजन केलं रे आम्ही, तरी त्या देवासी आठवली. देवा वनवासात भजन केलं रे प्रभू, देवा वनवासात भजन केलंय. श्रुतीला भगवान सांगत होते, श्रुती जिचं शरीर नाममय झालं होतं, जिच्या शरीरातला एक न एक कण कृष्णरूप झालेला होता, कृष्णरूप झालेला होता. श्रुती जिच्या शरीराला सोडून खाली पडलेली डोक्याची रोम पुराणाची भाषा आहे. डोक्याची गळालेली रोम ही सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती ग श्रुती. इतक्या पावन आणि पवित्र द्रौपदीचं शरीर नालायक जर कौरवाच्या लोकांनी पाहिलं तर याची लाज माझी गेली असती. मंत्र्याचं पोरग जर गोधड पांघरून रस्त्याने फिरत असेल तर लाज कोणाची जाती? समर्थाचे बाळ पांघरे वाकळ. जर त्यानं गोधड पांघरून फिरत असेल कोणाची लाज जात असती? त्याच्या बापाची. मी जगाचा बाप हे श्रुती, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. ही सत्ता माझ्या ताब्यात आहे. सख्या बहिणीपेक्षा माझ्यावर अतूट प्रेम करणारी द्रौपदी. सामान्य प्रेम असेल का द्रौपदीचं? कपड्यावर कुंकू असल्यावर पदराकून नाटी फाडीत नसते.
आणि पदराकून नाटी फाडायची दशी एक प्रसंग असतो, तो माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्रीला येऊ नये. मालक गेल्याच्या नंतर 13व्या दिवशी भाऊ नाटी आणीत असतो, नियमानं त्याची दशी फाडावी लागती, तसं नेसता येत नाही. ज्या वेळेला भगवंताचं बोट कापल्याचं निमित्त केलं, सुभद्रेनं एकही बांधली नाही. द्रौपदीनं पाहण्याबरोबर हातात बोट दाबलं, मधातून चिंधी आणते, लक्षात घेतलं. बोट सोडायच्या नंतर महालात जाऊन महालातून वापस येईपर्यंत हाताचं रक्त किती जाईल त्याच्यापेक्षा डाव्या हाताने तसाच बोट दाबलं, उजव्या हाताने पदर बगलात दाबला आणि कोपरा फाडणार उद्धवासारख्याने आवाज दिला, ताई. काय उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडत नसते. द्रौपदीनं बोट हातात दाबलेले, पदराचा दुमाला बगलात दाबलेला आहे आणि उजव्या हातानं कोपरा फाडत होती. तेवढ्या अवकाशात उद्धव ओरसला आणि सांगितलं, ताई, पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पातळ फाडत नसते. उद्धवाकडनं पाहता खाली पाहिला आणि तोंडातून आवाज पडला, उद्धव दादा, कपडावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडीत नसते याचं मला ज्ञान आहे, पण नाटी त्याच्यासाठी फाडायले. या कपडावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे. या कपडावर कुंकू किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी कपाळ पांढरं करायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणते रे उद्धव दादा, त्याच्यासाठी चिंधी फाडते. हे 2-3 प्रसंग ज्या वेळेला श्रुतीला सांगितले त्यावेळेला श्रुती धार मोकलून लढत होती आणि मग भगवंतानं सांगितलं, श्रुती, याच्याकरता मी अशा निष्ठावंत भक्तांच्या हाकेला धावतो म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, आखे सरसी ओरी, आखे सरसी ओरी, आखे सरसी ओरी, आखे सरसी द्रौपदीचा अधिकार गोड होता. द्वापार युगामध्ये 78 हक्का आल्या, 78. अजून काही 5-7 हक्का येतात, मी तिथपर्यंत पोचलो नाही वाचायला. मी 78 हक्क पाहिले, पण ती हक्का मारणारी सुद्धा तितक्या विटेवरच्या मालकावर तितक्या श्रद्धेनं प्रेम करणारी लायक संपन्न लोक होती. त्याच्याकरता त्यांच्या हाकेला धावलाय. भक्तांनी देवाला हाक मारा
त्याचा फक्त भाव पाहतो, त्याची श्रीमंती पाहत नाही, त्याचा बंगला पाहत नाही, त्याचं पद पाहत नाही, त्याची जात पाहत नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू पाहत नाही, सकाळ संध्याकाळ पाहत नाही, जंगलात हे का कुठेही पाहत नाही. स्थानाचं महात्म्य नाही, कालाचा भेद नाही, जातीचा संबंध नाही, श्रीमंतीचा संबंध नाही, स्त्री पुरुष पशुपक्षी आहे याचाही संबंध नाही, फक्त त्याचा भाव पाहिजे, त्याचं तितकं वजनदार काम. अंतरीची भाव पाहिजे, भाव पाहिजे. असू द्या, आजच्या दिवस दाखवा. अर्धा तास राहिला, कशा ताण घ्यायचा. एकदा मूर्खाच्या यादीत गेल्यामुळे शहाणी सुद्धा मूर्ख होत असतात. मगाशी नाव घेतलं अश्वत्थाम्याचं. अश्वत्थामा इतका मूर्ख झाला वैचारिक पातळीने, त्याचा मूर्खपणा टोकाला गेला आणि अश्वत्थाम्याने पाची लेकरं द्रौपदीची झोपीत कापली. किती मोठं पाप असेल. निष्पाप लेकरं चर्मन, निष्पाप लेकरं झोपीत कापली. आणि या पांडवांच्या कुळातला एक मानवी शुभ होता कुलदीपक, मानवी शुभ, माणसातला शुभ. त्याचं नाव आपला अभिमन्यू. द्रोणाचार्यांच्या चक्रव्यूहाच्या प्रसंगात, युद्ध प्रसंगात तो मृत्यू पावला. एकांतात द्रौपदीने मीटिंग घेतली. काय ताकद हो लोकांची आहे. काय अधिकारी मावल्या होत्या भारतात, काय प्रभावशाली मावल्यात. विटेवरच्या मालकाला जवळ बसवलं आणि जॉब विचारला, हे जगदानंद कंदपते कशाकरता युद्ध केलंस रे? याच्याकरता. देवा, माझ्या पतीला युद्ध करायला तू लावलंस, याच्याकरता माझी 5 पोरं मेली. देवा, माझ्या पतीला युद्ध करायला लावलंस, याच्यापेक्षा एक शुभ मेलाय. अभिमन्यू गेला रे दादा. काय गरज होती युद्ध करायची? अरे, कौरव सुईच्या आणीवर बसेल इतकी माती देणार नाहीत, हे आम्हाला ठाम माहीत झालतं. आम्ही लोकांची भांडी घासून खाल्लं असतं रे. तुझं नाव घेऊन मधुकरी मागून खाल्ली असती रे. कशाला दे तू राज्य? आता कौरव मारशिले आम्हाला माहित आहे, पांडवाला गादी देशिले माहित आहे, पण पांडव गादीवर बसल्याच्या नंतर पांडवाच्या पश्चात ही गादी कोणाच्या हौदी करायची रे? हा केसर शिवडी उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. पुढचा प्रसंग आहे. कोणाला द्यायची गादी? विटेवरच्या मालकानं सांगितलं, ताई युद्ध तुम्हा दोघांसाठी केलंय. कोण दोघं? एक तू, दुसरे भीम. देवा, माझा आणि युद्धाचा काय संबंध? ऐक ताई, ज्या दिवशी दुर्योधनाने दुःशासनाला पाठवून तुझे केस धरून ओढीत आणलं होतं आणि त्यानं मांडीवर बसवलं, त्या दिवशी तू पण केलतास. या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्या दिवशी ये निघाली. ताई, युद्ध जर केलं नसतं तर दुर्योधनाची मांडी फुटत नव्हती, आणि दुर्योधनाची मांडी फुटली नसती तर तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत तुझे केस मोकळे राहिले असते. आणि बाईचे केस फक्त ठराविक वेळेला मोकळे असावा. बाईनं कधीही मोकळे केस ठेवायचे नाही. कोण्या? या संस्कृतीतल्या. बाकीच्या इचकायची आपली काय लायकी, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपलं ते ज्ञान नाही, आणि हा संप्रदाय सांगत नाही. बाकीच्या काय गरज आहे? पण या भारतीय संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीतल्या, वारकरी संप्रदायातल्या अनुयायी स्त्रीनं
ठराविक वेळेला केस मोकळे असावा. नवरात्रीत आपण जगदंबा उत्सव साजरा